2 कोटींची सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीने नागपूर येथील सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या 6व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। ही घटना रविवारी रात्री उशिरा सेमिनरी हिल्स येथील DRI कार्यालयात घडल्याची माहिती गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली। दीपक मच्छिंद्र देसाई असे मृत सोने तस्कराचे नाव आहे। तो दुबईतून तस्करी करून आणलेले सोने सांगलीतून उत्तर प्रदेशात विक्रीसाठी नेत होता। वाराणसीहून लखनौला जाणाऱ्या कारमध्ये 2 कोटी रुपयांचे सोने सापडल्यानंतर DRIच्या अधिकाऱ्यांनी 14 जून रोजी त्याला व त्याच्या साथीदाराला अटक केली होती। अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी नागपुरात आणले होते। रविवारी रात्री DRI अधिकाऱ्यांकडून देसाई याची चौकशी केली जात असताना त्याने खिडकीतून अचानक उडी मारली। त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। प्राथमिकदृष्ट्या जे 2 आरोपी त्यांनी अटक केलेले होते DRI नागपूर यांनी, तर त्याच्या संदर्भात जे डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू होती आणि ज्यावेळेस ते आरोपी हे कॅबिनमधून बाहेर पडताना तो दरवाजा न उघडता डायरेक्ट समोरून खिडकीतून उडी मारल्या संदर्भात आम्हाला जो अहवाल प्राप्त झाला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या संदर्भात तपास करत आहोत। संबंधित व्यक्तीचा इन्क्वेस्ट पंचनामा आणि PM रिपोर्ट हे मेडिकल बोर्ड आणि कार्यकारी दंडाधिकारी यांनी केलेला आहे। त्याच्या संदर्भात त्याच्या मृत्यूच्या संदर्भात आमचे PI बोबडे गिट्टी खदान हे चौकशी करत आहेत। जे आम्हाला त्यांनी प्राथमिक माहिती दिली आहे त्याच्या अनुषंगाने संबंधित जो मृतक आहे त्याच्याकडून 483 ग्रॅम सोनं त्यांनी रिकव्हर केल्यासंबंधी आम्हाला रिपोर्ट प्राप्त आहे।